भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपला चौथा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला। बँकेनं प्रमुख व्याजदरात कुठलाही बदल केला नसून रेपो दर जैसे थे म्हणजे 5.5% कायम ठेवल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। बँकेनं मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर आणि बँक दर कुठल्याही बदलाविना 5.75% कायम ठेवलाय। उत्तम मॉन्सून आणि जीएसटी दरांमध्ये केलेली कपात यामुळे महागाईचा धोका कमी असून विकासासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं। चालू आर्थिक वर्षात महागाईचा दर 2.6% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला असून याआधीच्या 3.1% तो कमी आहे, तर वास्तविक जीडीपी वाढीचा दर पूर्वीच्या 6.5% अंदाजाच्या तुलनेत 6.8% राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवलाय। केंद्र सरकारनं केलेल्या जीएसटी सुधारणा आणि अमेरिकेनं आकारलेल्या वाढीव कराच्या पार्श्वभूमीवर बँकेनं तटस्थ भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। भविष्यात व्यापार धोरणांमधली अनिश्चितता बाह्य मागणीवर परिणाम करू शकते, तसंच दीर्घकाळापर्यंत सुरू असलेले भूराजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदारांमध्ये असुरक्षित वातावरण आहे असं मल्होत्रा यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारपेठेतील अस्थिरता या सर्व गोष्टी वाढीच्या दृष्टीने नकारात्मक जोखीम निर्माण करू शकतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली। खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे महागाईचा दर कमी झाला असून जीएसटी सुधारणांमुळे किरकोळ महागाईच्या दरात आणखी घट होईल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल असा विश्वास मल्होत्रा यांनी व्यक्त केला। चांगल्या पावसामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळाला असल्याचं त्यांनी नमूद केलं। यानंतर